झी 24 तास एक पाऊल पुढे। नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केलंय पाहूयात। भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जनतेत जावं। नेते निवडणुकांवेळी फक्त जनतेत जातात, त्यापूर्वीच भाजप नेत्यांनी जावं। काँग्रेसचा भ्रष्टाचार जनतेपुढे मांडा, भाजपचं सुशासनही जनतेपुढे मांडा। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। दिनेश, आज महाराष्ट्र भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस होता। 30 जागांचं उद्दिष्ट ठेवलंय आणि त्याच वेळेला भाजपनं कार्यकर्त्यांना आता तुम्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते बनून जनतेत मिसळा आणि काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड करा असं म्हणतायत। नेमकं काय म्हणाले आज मोदी भाजप कार्यकर्त्यांना? ऋषी, भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण प्रचार प्रमुख म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईत पहिल्यांदाच येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर ज्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केलं। 30 जागा भाजप शिवसेना या युतीच्या निवडून आणण्याचं उद्दिष्ट त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांपुढे ठेवलेलं आहे। एकूणच ज्या पद्धतीने काँग्रेसचं सरकार केंद्रातलं असेल किंवा राज्यात आघाडीचं सरकार असेल, त्यांचा भ्रष्टाचार असेल, महागाई हा मुद्दा असेल, भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे काँग्रेसच्या विरोधात प्रचाराला उतरावं अशा पद्धतीचं मार्गदर्शन मोदी यांच्याकडून भाजपच्या कोअर कमिटीतील जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत यांना झालेलं आहे। एकूणच या मार्गदर्शनाच्या दृष्टीने जे लक्ष लागलं होतं, ज्या मोदींकडून कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आता मोदींवर आहे। तो जो एक संदेश आहे, जो प्रखर हिंदुत्वाचा असेल किंवा आक्रमक नेतृत्वाचा असेल, कारण ज्या पद्धतीने नक्कीच जर 100% भाजप ही जी भाजपची घोषणा होती ती यशस्वीपणे यथार्थपणे राबवायची असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला आता मोदींवर नाही तर स्वतः प्रचार प्रमुख बनण्याची वेळ आली, असेच सगळे संकेत या भाषणात मिळतात। धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आज संपूर्ण मोदी दौऱ्यांचा या आढावा घेत होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।